नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला कंबाईन ग्रुप ब पूर्व परीक्षा पास व्हायची आहे आणि ही पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काही महत्त्वाचे घटक आपल्याला आवश्यक आहेत। आपण हे जाणून घेतलं पाहिजे की पूर्व परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक विषयाचे कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत। आता मागच्या 2017 ते 2024 या ट्रेंडचं म्हणजे ह्या वर्षांच्या संपूर्ण प्रीवियस इयर पेपरचं ॲनालिसिस करून प्रत्येक विषयासाठी कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। म्हणजे त्या जर टॉपिकचा जर प्रीवियस इयरच्या अनुषंगाने अभ्यास केला तर नक्कीच तुमची कंबाईन पूर्व परीक्षा पास होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। राईट, विषयावाईज आपण पाहूयात। पहिले आज पाहायचं आहे आपल्याला इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र। राज्यशास्त्र या विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत याची फुल स्ट्रॅटर्जी बघायची आहे। नेमकं राज्यशास्त्राचे हे टॉपिक्स आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा याच्यामध्ये पाहायचं आहे। व्हिडिओ छोटाच असेल, लक्षात घ्या। मागच्या वर्षींच्या परीक्षांचा ट्रेंड ॲनालिसिस करून हा टॉपिक मी आणलेले आहेत, तर लक्षात घ्या। डायरेक्टली इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्टली मुद्द्याला आपण हात घालूयात। एमपीएससी कंबाईन ग्रुप बी साठी कुठले महत्त्वाचे राज्यशास्त्राचे टॉपिक्स आहेत लक्षात घ्या। संसद आणि संसदीय समित्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत। वेगवेगळ्या संसदीय समित्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरा हा इल्डिंग टॉपिक कुठला आहे तर पंचायत राज, याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत। परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये पंचायत राजच्या प्रश्नांची संख्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते, तुलनेने सोपे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। ओके, तिसरा आहे परिशिष्ट। आपल्या संविधानामध्ये 12 परिशिष्ट आहेत। हे परिशिष्ट आपल्याला मुखपाठ असायला पाहिजेत। 6वं परिशिष्ट, 5वं आणि 6वं विचारलं की तुम्हाला लगेच यायला पाहिजे। शेड्यूल ट्राईब संदर्भामध्ये आहे। 6वं कशा संदर्भामध्ये, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या 4 स्टेटच्या संदर्भामध्ये आहे। 10वं परिशिष्ट कुठलं आहे, अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा या संदर्भामध्ये आहे। 7व्या परिशिष्टामध्ये काय ते 3 लिस्ट आहेत, सेंटर आणि स्टेट दोघांमधले असलेली कॉन्करंट लिस्ट। राईट, त्याच्यानंतर 8वा कशाचा आहे, लँग्वेज बद्दलचा आहे। 9वा कशाचा आहे, जमीनदारी, ॲबोल्युशन ऑफ जमीनदारी बद्दलचा आहे। 11वा 12वा आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे लगेच सांगता आलं पाहिजे आपल्याला। ओके, याच्यावरती परिशिष्टावरती प्रश्न आलेले आहेत। आयोग, वेगवेगळे कमिशन्स आहेत, म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडी बघत असताना वेगवेगळे कमिशन्स आहेत तिथे, जसं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, त्याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो। कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो। राईट, असे वेगवेगळे कमिशन आहेत। हे कमिशन आपल्याला 2-3च महत्त्वाचे कमिशन आहेत। एक आहे इलेक्शन कमिशन, एक आहे फायनान्स कमिशन आणि एक कॅग, ओके, भारताचा महालेखापाल। हे 3 महत्त्वाचे कमिशन करा। त्याच्यानंतर न्याय व्यवस्था, ज्युडिशियरी, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, याच्यावरती नक्कीच प्रश्न विचारले जातात। सबऑर्डिनेट कोर्ट सुद्धा एकदा वाचून जा। पंतप्रधान व मंत्रिमंडळ, आता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ह्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला गेलेला आहे। 1-2 वर्षाच्या अंतराने एखादा प्रश्न याच्यावरती आलेला आहे। डीपीएसपी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे किती आहेत, कुठल्या आर्टिकल पासून कुठपर्यंत आहेत, त्याच्यामधले महत्त्वाचे कलम, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ओके, कलम 36 ते कलम 51 पर्यंत आहेत। मग कलम 44 कुठला आहे, महत्त्वाचा आहे। समान नागरिक संहिता संदर्भामध्ये आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे। राईट, याच्यानंतर केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्यामध्ये रिलेशन्स कसे आहेत, 3 प्रकार विभागले गेलेले आहेत, हे माहिती पाहिजे आपल्याला। त्याच्यानंतर महान्यायवादी, महान्यायवादीची भूमिका काय आहे, हे संविधानात्मक संस्था आहेत। काही संविधानात्मक संस्था सुद्धा आपल्याला, सगळ्याच नाही पण एक 3 ते 4 महत्त्वाच्या त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या आपल्याला यायला हव्या। इमर्जन्सी, 3 प्रकारचे इमर्जन्सी, 352 कलम, 356 आणि 360। मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की राष्ट्रपती राजवट म्हणजे कुठली, 356। मग 362चा तिथे उल्लेख का करण्यात येतो हे सुद्धा माहिती असायला पाहिजे आपल्याला। ओके, 360 म्हणजे कुठली, आर्थिक आणीबाणी। 352 म्हणजे कुठली तर राष्ट्रीय आणीबाणी, हे आणीबाणी यायला पाहिजेत। मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट, कलम 12 ते 35 पर्यंत आहेत। मग ऍक्च्युअल फंडामेंटल राईट 34 ते 32 पर्यंत आहेत। मग हे फंडामेंटल राईट्स वरती कलम विचारले गेलेले आहेत। जवळपास प्रत्येक वर्षी आल्यासारखा प्रश्न फंडामेंटल राईट्स मध्ये येतो, त्याच्यामुळे फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क आपल्याला माहितीच असायला हवेत। सोपे आहेत, 1-2 वेळेस वाचल्याच्या नंतर तुम्हाला येऊन जातील। ओके, मेमोराइज करावं लागेल। हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत। याच्यासोबतच राज्य विधिमंडळ सुद्धा महत्त्वाचं आहे।
मुख्यमंत्री आहे, त्याचे मंत्री परिषद आहे. ओके, याच्यावरती विचारण्यात येतात. अधिकृत भाषा मराठीला सन्मान मिळालेला आहे अभिजात भाषेचा, या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, हे बघा आता लक्षात घ्या, मी काय गोष्टी बोलतोय करंट प्लस पॉलिटी या अनुषंगाने सुद्धा प्रश्न इथे मिक्स होऊ शकतात आणि तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, याच्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आपण आताच बोललेलो आहेत. मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज 11 फंडामेंटल ड्युटीज आहे, तुम्हाला माहिती पाहिजे 11वी फंडामेंटल ड्युटीज कशाने कुठल्या अमेंडमेंटने ऍड केलेली आहे. ओके, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतात. राज्यपाल, ओके, राज्यपालावरती प्रश्न म्हणजे गव्हर्नरवरती, आणि इथे लक्षात घ्या प्रेसिडेंट, ओके, म्हणजे राष्ट्रपती एक राहिलेला आहे राष्ट्रपती, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न येऊ शकतो तो उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती विषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखीन एक महत्वाचा याच्यामध्ये टॉपिक राहिलाय, आपण जे उसनवारी संविधान घेतलं म्हणजे कुठल्या देशापासून संविधानामध्ये काय घेतलेलं आहे हे आपल्याला यायला पाहिजे. महत्वाचे भाग कुठले आहेत, त्या भागमध्ये कुठले आर्टिकल येतात हे थोडंसं लक्षात ठेवा. या अनुषंगाने तुम्हाला पॉलिटी संपूर्ण इथे येऊन जाईल. ओके, ह्या गोष्टी आपल्याला राज्यशास्त्रामध्ये यायला हवेत, किंवा या गोष्टींवरती जर बघितलं तर 2017 ते 2024चा प्रश्नांचा ट्रेंड राहिलेला आहे. एवढ्याच टॉपिक वरती, ह्याच्या बाहेर आलेला नाही. एखादा मिससेलिनियस क्वेश्चन असेल ह्याच्या बाहेरचा, पण मोस्टली सगळ्या पेपरचा मी स्वतः अनालिसिस केलं तर एवढे टॉपिक जे आहेत ते कव्हर झालेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, त्या अनुषंगाने आपल्याला हे टॉपिक्स यायला पाहिजे. आता स्ट्रॅटेजी कशी पाहिजे पॉलिटीमध्ये लक्षात घ्या. वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे आर्टिकल्स आहेत, कलमे आहेत, हे आपल्याला नक्कीच 100% यायला पाहिजेत. कलमांसोबत घटना दुरुस्त्या सुद्धा विचारल्या जातात. एक 4-5 घटना दुरुस्ती आहेत. 42वी घटना दुरुस्ती आहे, मे बी इथे आणलेलं आहे का? ओके, इथे नाहीये, पण काही 4-5 महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत. 42वी आहे, 44वी आहे. ओके, 89 अमेंडमेंट आहे, राईट, 73rd अमेंडमेंट आहे, 74 अमेंडमेंट आहेत. हे काय नेमकं बघून घ्या. ओके, एवढं पॉलिटीमध्ये करायचंय. हे कलम जे आहेत 12व 14व 12व काय डेफिनेशन ऑफ स्टेट सांगितलेली आहे, राज्याची व्याख्या सांगितलेली आहे. कलम 13 मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू सांगितलेलं आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात घ्या. न्यायिक पुनर्विलोकन, ओके, न्यायिक पुनर्विलोकन काय हे सुद्धा महत्वाचं आहे. न्यायिक क्रियाशीलता म्हणजे काय हे सुद्धा महत्वाचं आहे. हे पाहून घ्या. 12व 14व 19 21 32 39 40 51A 72 74 75 हे जे आर्टिकल्स आहेत एकदा बघून घ्या. 370 371 368 356 हे कलमे आहेत. हे विचारले गेलेले होते परीक्षेला, या पुढे सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. फंडामेंटल राईट म्हणजे पहिले तुम्हाला 1 पासून ते 51 पर्यंत कलम माहिती असायला पाहिजेत. माझ्या दृष्टिकोनातून मुखपाठ पाहिजेत. पहिले 4 तर आपल्याला माहिती डेफिनेशन ऑफ स्टेट आहे. पहिले 1 2 3 4 युनियन अँड स्टेट संदर्भामधील आहेत. 5 पासून 11 पर्यंत कशा संदर्भामधील आहेत, तर सिटिझनशिप संदर्भामधील आहेत. ओके, एवढं तरी माहिती असायला पाहिजे. 12 ते 35 कशा संदर्भामधील आहे, फंडामेंटल राईट. 36 ते 51 कशा संदर्भामध्ये आहेत, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वा संदर्भामध्ये आहेत. 51A काय मग, ओके, मूलभूत आपले हे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत. 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत, कशाने ऍड केलेले आहेत, कुठल्या संविधानिक अमेंडमेंटने ऍड केलेले आहेत, घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये संविधानामध्ये इन्सर्ट केलेल्या त्या माहिती असायला हव्यात. ओके, मागील 10 वर्षाचे, कमीत कमी 10 वर्षाचे नाही तर 5 किंवा 5 वर्षात तरी म्हणेल मी, तुम्ही स्वतः एकदा MCQ पहा, तुम्हाला कळेल मी कुठले टॉपिक सांगितलेले आहेत आणि तुमचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत टॉपिक वाईज अनालिसिस करा. दररोज 20 ते 30 MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. कशाचे, पॉलिटी या विषयाचे. ओके, यासोबतच रिव्हिजन रूल जो आहे 357चा फॉर्म्युला करायचा आहे. म्हणजे 3 दिवसांनी 5 दिवसांनी आणि 7 दिवसांनी पॉलिटीचं रिव्हिजन करायचं आहे. कारण पॉलिटीचे कलम लक्षात राहत नाहीत, लवकरच विसरतात. त्याच्यामुळे याचं रिव्हिजन पाहिजे, तुलनेने सोपं आहे. ओके, पॉलिटी संदर्भामध्ये आपण बोललेलो आहेत. वी अकॅडमी ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलेलं नसेल तर नक्कीच वी अकॅडमी ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. वी अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुम्हाला समस्या असेल तर डायरेक्टली तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. आज थांबूयात. धन्यवाद.